श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सात श्री दासबोध दशक 12वा, समास 8वा, काळरूप निरूपण. परमात्म स्वरूप नुसते असते, मूळ माया होते. असणे आणि होणे यात भेद आहे. असणे हे जसेच्या तसेच राहते, होणे बदल घडवून आणते. बदल म्हटला की स्थल व काळ याचा विलंब अनुभवास येतो. काळ हा विलंब रूप आहे. निश्चल निराकाळात काळ नाही, कारण तेथे बदल नाही. चंचल काळाबरोबर काळ निर्माण होतो. दृश्यावर काळाची सत्ता चालते. अव्यक्तातून व्यक्तात येणे आणि व्यक्तातून अव्यक्तात जाणे या क्रिया काळाच्या अनुरोधाने चालतात. ब्रह्मांड जेथून निर्माण होते तेथे विवेकाने पोचावे. भक्तीने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. येथील सगळे दृश्य येथेच राहते, म्हणून जड वस्तूंचा लोभ न धरता प्रपंचात राहावे व संसार करीत असताही समाधान भोगावे. जनकाने असे समाधान मिळवले होते. श्रीराम. मूळ माया जगदेश्वर, पुढे अष्टदेचा विस्तार, सृष्टीक्रमे आकार आकारला, हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ, निराकारी काळ वेळ काहीच नाही. निराकार ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी काळाला स्थान नाही. चंचल आले की काळ येतो आणि ते आहे तोपर्यंत काळ राहतो. काळ हा विलंब रूप आहे. परब्रह्मामध्ये प्रथम मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेमधील शुद्ध जाणीव हे जगदीश्वर होय. यानंतर अष्टदा प्रकृतीचा विस्तार झाला. त्यात जी सृष्टी रचना झाली तिच्यामध्ये पुढे आकार निर्माण झाले. अभ्र नसताना आकाश जसे निर्मळ अंतराळ असते, त्याचप्रमाणे प्रकृती व तिचा पसारा नसताना निर्मळ परब्रह्म असते. निराकार स्वरूपात काळ वेळ काहीच आढळत नाही. उपाधीचा विस्तार झाला म्हणजे काळ दिसू लागतो. एरवी काळाला स्थानच नाही. उपाधी म्हणजे माया अथवा प्रकृती, सद्वस्तूंवर आलेले पांघरून. एकंदर दोन प्रकार अस्तित्वात आहेत. एक निश्चळ ब्रह्म आणि दुसरी चंचल माया. या व्यतिरिक्त काळ म्हणून तिसरा प्रकार नाही. जोपर्यंत चंचल असते तोपर्यंत काळाचे अस्तित्व आपल्याला जाणवते. आकाश म्हणजे अवकाश आणि विस्तार होय. विलंबाला अवकाश म्हणतात. काळ हा विलंब रूप आहे. त्याचे स्वरूप समजून घ्यावे. काळाची गणना सूर्याच्या गतीवरून करतात. त्याचे अनेक विभाग पडतात, पण अखेर गणना देवाच्या आयुष्याने केली जाते. सूर्याच्या योगाने आपणास विलंब कळतो. विलंब हा मूळ धरून आपल्याला गणना करता येते. एका पळापासून ते युगापर्यंत गणना मोजता येते. पळ, घटका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष किंवा पंधरवडा, मास किंवा महिना, 6 महिने अशा रीतीने आपण युगापर्यंत काळ मोजू शकतो. त्यानंतर कृत, त्रेता, द्वापार व कली अशी 4 युगे पृथ्वीवर चालली. त्याचप्रमाणे शास्त्रांमध्ये देवांची आयुष्य देखील खूप सांगितलेली आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे कार्य सूक्ष्म रूपाने वेगवेगळे चालू आहे. त्यांचा नियमभंग केला की लोकांना काळजी लागते. सत्व, रज आणि तम हे 3ही गुण एकमेकात मिसळलेले असतात. एकमेकांपासून त्यांना वेगळे करता येत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सारी सृष्टी रचना त्रिगुणांच्या मिश्रणाने बनलेली आहे. त्यात कोणी मोठा आणि कोणी लहान असे म्हणता येत नाही. 3ही देव एकाच योग्यतेचे व महत्त्वाचे आहेत. असो, या गोष्टी बरोबर समजणे ही शहाण्यांची कामे आहेत. अज्ञानी माणूस उगाच भ्रमाच्या पायी गुंतून पडतो, म्हणून सृष्टीमधील गूढ गोष्टी स्वतः अनुभव घेऊन निश्चितपणे समजून घ्याव्यात. काळ शब्द विलंब अर्थानेच वापरतात, पण जो प्रसंग असतो त्यास देखील काळ शब्द योजतात. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ असा हा सगळा काळ आरंभापासून अखेरपर्यंत विलंबरूपी आहे. ज्या प्रसंगी जे घडते त्याचे नाव काळास देण्यात येते. हे जर बरोबर ध्यानात येत नसेल तर पुढे ऐकावे. पर्जन्य काळ, शीतकाळ, उष्णता काळ, संतोष काळ, सुखदुःख, आनंद काळ या काळाचा अनुभव येतो. प्रातःकाळ, बालपणाचा काळ, तारुण्य काळ, वृद्धपणाचा काळ, अंतकाळ, विषम काळ हे सगळे वेळरूप काळ आहेत. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोष काळ व पुण्यकाळ या सगळ्या वेळांना मिळून काळ असे म्हणावे. माणसाने हीन विवेकी नसावे. निवृत्तीने सूक्ष्माकडे दृष्टी वळवून अखेर मूळ मायेपर्यंत पोहोचावे. प्रपंचामध्ये राहून हे साधता येते. प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यात मजा आहे. जेव्हा वस्तू असते एक
पण दिसते भलतीच, तेव्हा त्यास हीनविवेक म्हणतात. हीनविवेक म्हणजे अविद्या किंवा अध्यास होय. नाना प्रकारच्या मनोरचनेचे लोक प्रवृत्ती काय आहे तेवढेच जाणतात. प्रवृत्ती अधोमुखाने चालते, सूक्ष्माकडून स्थूलाकडे धाव घेते. निवृत्ती ऊर्ध्वमुखाने चालते, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाते. सूक्ष्माकडे जाण्यात अनेक प्रकारची सुखे आढळतात. ही गोष्ट विवेकी माणसे जाणतात. या ब्रह्मांडाची रचना ज्या मूळ मायेपासून झाली तिथे विवेकी पुरुष आपली ज्ञानदृष्टी नेऊन पोहोचवतो. अशा रीतीने सूक्ष्म मनन आणि निधिध्यासन करता करता त्याला आरंभीची ब्रह्मरूप अवस्था प्राप्त होते. प्रपंचात राहून जो परमार्थाची साधना करतो त्यास ती अवस्था प्राप्त होते. प्रारब्धाचा जसा योग असेल त्याप्रमाणे लोकात राहून तो प्रपंच करतो. सर्वांचे मूळ एकच आहे. विवेकी ते जाणतो तर विवेकहीन ते जाणत नाही. म्हणून शहाण्याने विवेक वापरून लवकर परमार्थ साधावा. परमार्थ साधला तरच जन्माचे सार्थक होते. यासाठी भले लोक प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतात. दोन्ही साधण्यास विवेक करीत मुळापर्यंत गेले पाहिजे. विवेकहीन माणसे जनावरांसारखी जगतात. त्यांचे म्हणणे ऐकून परमार्थ साधने शक्य नाही. असो, विवेकहीनपणे कोणी जगला तर आमचे काही नुकसान होत नाही. मनुष्य जे काही करतो त्याचे फळ त्यास मिळतेच. जे पेरलेले असते तेच उगवते. त्याचे फळ माणूस आता भोगतोच. झाले ते होऊन गेले. अजूनसुद्धा माणूस भगवंताची भक्ती करून समाधान मिळवू शकतो. माणूस जडाबद्दल अनासक्त राहील व भगवंताचा शोध करील तर त्यास आत्मज्ञान होणे कठीण नाही. यानंतर सुद्धा माणूस परमार्थ करील तर त्यास तो साधेल. तो जर भक्ती करील तर त्यास भगवंताची प्राप्ती होईल. भक्ताचे भगवंताशी ऐक्य घडून आले की भक्ताचे समाधान दुप्पट प्रमाणात वाढते. भक्त पूर्ण समाधानी बनतो. भक्त म्हणून नाव कमावून जे मेले नाहीत ते उगीच जन्मास आले व तसेच गेले. शहाण्या माणसांना देखील येथे भुरळ पडते. याला काय म्हणावे? या जगातील सगळे काही येथेच राहते, बरोबर काही येत नाही असा प्रत्यक्ष अनुभव येतो. कोणी काहीतरी बरोबर घेऊन जातो का ते सांगा. म्हणून माणसाने दृश्य वस्तूविषयी अनासक्ती वृत्ती ठेवावी. अगदी शांतपणे सूक्ष्म विवेक करावा. असे केल्याने परमेश्वराचा लाभ होतो. हा मोठा अलभ्य लाभ होय. परमेश्वर प्राप्तीसारखा मोठा लाभ या जगात नाही. प्रपंचात जरूर असणारी कर्मे योग्य प्रमाणात करायला हरकत नाही. ती परमार्थाच्या आड कधी येत नाही. असे वागले तर संसार करीत असताना सुद्धा समाधान कायम टिकते. पूर्वी जनकादी अनेक राजे होऊन गेले. राजा राज्य करीत असून देखील त्यांनी आपले समाधान टिकवले. सध्याच्या काळी देखील आणि तसे पुण्यश्लोक पुरुष हयात आहेत. हा संसार तात्पुरता आहे, काळजीने व्यापलेला आहे. त्यात भगवंत प्राप्त करून घ्यावा. समजा एक राजा आहे. त्याचा अंतकाळ आला. मृत्यू टळावा यासाठी लक्षावधी रुपये देण्यास तो कबूल झाला तरी काही केल्या मृत्यू त्यास सोडत नाही. माणसाचे जगणे हे असे पराधीन आहे. तसेच दुखणे वाहने अनेक तऱ्हेची दुःखे आणि काळजा यांनी ते व्यापलेले आहे. सगळे सांगणे काही शक्य नाही. संसाराचा बाजार भरला आहे. त्यात देवाचा नफा पाहावा आणि करून घ्यावा. देवाचा नफा झाला तर संसारात केलेल्या कष्टाचा खरा मोबदला मिळतो. नाही केले तर केलेले श्रम खरोखरीच वाया गेल्यासारखे होतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे काळरूप नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. श्रीराम.